तर आपला हा शेवटचा प्रश्न होता. आपण एक बंदा 3 वेळेस टॉस करून टेल, हेड आणि टेल ह्याची प्रोबॅबिलिटी काय ते आपण शोधलो. माझा पुढचा प्रश्न आहे, मी हे कॉइन 3दा टॉस केल्यानंतर मला कमीत कमी एकदा तरी हेड भेटेल याची शक्यता काय हे मला शोधायचं आहे. पी ऑफ ॲटलिस्ट वन हेड. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एकदा, 2दा चालेल, 3दा पण चालेल, पण कमीत कमी एकदा. तर इथे आपल्याला एकूण नंबर ऑफ इव्हेंट्स माहिती आहेत, किंवा पहिल्या टॉसमध्ये 2 शक्यता, दुसऱ्या टॉसमध्ये पण 2 शक्यता आणि तिसऱ्या टॉसमध्ये 2 शक्यता. तर असं काढलं तरी आपल्याला एकूण इव्हेंट्स 8 भेटतील. तर या 8 पैकी असे किती इव्हेंट्स आहेत ज्यामध्ये कमीत कमी एक हेड आहे. ठीक आहे. तर पहिल्या इव्हेंटमध्ये 3 हेड आहेत, चालेल. दुसऱ्यामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, पाचव्यामध्ये, 6व्यामध्ये आणि 7व्यामध्ये. असे 7 इव्हेंट्स आहेत ज्यामध्ये कमीत कमी एक हेड आहे आणि या 8व्या इव्हेंटमध्ये काहीच नाही. तर आपलं उत्तर आलं 7/8. तर 7 इव्हेंट्समध्ये ॲटलिस्ट 1 हेड आहे. आता आपल्याला हे प्रश्न ह्या पद्धतीने सोडवता आलं कारण आपण फक्त 3दा कॉइन टॉस केला आणि तिन्ही टॉसमध्ये काय काय संभावना आहेत हे आपण लिहून त्यापैकी हेड्स किती आहेत ते मोजून आपलं उत्तर आलं. पण जर मी 20 वेळेस कॉइन टॉस केला तर सगळ्या संभावना लिहून काढणं आणि त्यानंतर त्या संभावनामध्ये किती हेड्स आहेत ते मोजणं फार अवघड आहे. आणि मला हा प्रश्न पी ऑफ टी एच टी सारखं पण सोडवता येणार नाही, कारण तिथे मी पी ऑफ टी एच टीमध्ये जे वापरलो ते इथे वापरता येणार नाही मला तोच सिद्धांत. कारण इथे मला शोधायचं आहे ॲटलिस्ट 1 हेड. मला 2 हेड, 3 हेड, किती हेड भेटू शकतात. तर हे सोडवण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरली जाते, त्याला आपण निगेटिव्ह पद्धत पण म्हणतो. ठीक आहे. तर माझा प्रश्न आहे ॲटलिस्ट 1 हेड. त्याला मी असंही लिहू शकतो की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग ऑल टेल्स. म्हणजे सगळ्या टॉसमध्ये टेल येऊ नये ह्याची काय शक्यता आहे. तर ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच, ॲटलिस्ट 1 हेड किंवा नॉट ऑल टेल्स, दे आर ऑल सेम. तर ह्यांची प्रोबॅबिलिटी पण सारखी राहील. पी ऑफ ॲटलिस्ट 1 हेड इज इक्वल टू पी ऑफ नॉट ऑल टेल्स. तर एक आता नवीन फॉर्म्युला आहे, पी ऑफ नॉट गेटिंग ऑल टेल्स इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ गेटिंग ऑल टेल्स किंवा 1 मायनस पी ऑफ टी टी टी. तर हा फॉर्म्युला कसा आला. आपल्या लेफ्ट हँड साईडला हे सगळ्या संभावना आहेत ज्यामध्ये प्रत्येक टॉसमध्ये टेल नाही आहे, आणि राईट हँड साईडला अशी एक संभावना आहे ज्यामध्ये प्रत्येक टॉसमध्ये टेलच येणार आहे. किंवा मी हे असंही लिहू शकतो, पी ऑफ नॉट ऑल टेल्स प्लस पी ऑफ ऑल टेल्स. हे दोन जे इव्हेंट्स आहेत, नॉट ऑल टेल्स अँड ओनली टेल्स, हे सगळेच इव्हेंट काउंट करतील. तर ह्या 2 इव्हेंट्सची जर प्रोबॅबिलिटी बेरीज करायची म्हणजे नॉट ऑल टेल्स ऑर प्लस लिहा किंवा ऑर पी ऑफ नॉट ऑल टेल्स ऑर पी ऑफ ऑल टेल्स विल इन्क्लूड ऑल द इव्हेंट्स. तर त्यामुळं त्यांची प्रोबॅबिलिटी होईल 1. हे आपण अगोदरच्या क्लासमध्ये पण बघितलं होतं. तर हे 2 इव्हेंट्स म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्स आहेत, म्हणजे की हे 2 इव्हेंट्स नॉट ऑल टेल्स आणि ऑल टेल्स एकदाच होऊ शकत नाहीत. एकतर नॉट ऑल टेल्स नाहीतर ऑल टेल्स. त्यामुळे त्यांच्यात काही कॉमन नाही आणि दोघांना डायरेक्टली ॲड करता येईल. आणि ह्या 2 इव्हेंट्समध्ये सगळेच इव्हेंट्स मोजले जातील. त्यामुळं राईट हँड साईडला प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. तर इथून आपला हा फॉर्म्युला आला, पी ऑफ नॉट गेटिंग ऑल टेल्स इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ टी टी टी. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल टेल्स इज, पहिल्या टॉसमध्ये टीची प्रोबॅबिलिटी 1/2, दुसऱ्या टॉसमध्ये पण टी पडणार, ह्याची प्रोबॅबिलिटी पण 1/2 आणि तिसऱ्या टॉसमध्ये पण 1/2. तर उत्तर आलं 1 - 1/2 इंटू
1/2 इंटू 1/2 विच इज इक्वल टू 1 मायनस 1/8. बरोबर. व्हॉट इज 1 मायनस 1/8? 8 1 जार 8 मायनस 1 7 7/8. तर हा प्रश्न तुम्हाला दोन्ही पद्धतीने सोडवता येतो. जर काउंट करता आलं काउंट करा, नाहीतर मग हा फॉर्म्युला यूज करा. तर समजा हा कॉइन मी 10 वेळेस टॉस केला, तर प्रत्येक इव्हेंट लिहून काढणं आणि एकूण किती इव्हेंट्स आहेत आणि आपले इव्हेंट्स किती आहेत ते शोधणं फार अवघड आहे. त्यापेक्षा तुम्ही हे डायरेक्ट फॉर्म्युला वापरा. इथे जर मला शोधायची आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1 हेड इन 10 फ्लिप्स किंवा 10 टॉस which is also equal to probability of not all tails in 10 flips. बरोबर. म्हणजे ॲटलिस्ट 1 हेड 10 फ्लिपमध्ये येणार इज इक्वल टू प्रत्येक फ्लिपमध्ये टेल नाही ह्याची प्रोबॅबिलिटी काय. आणि जर आपला फॉर्म्युला वापरला तर उत्तर आहे 1 मायनस पी ऑफ नॉट ऑल टेल्स इन 10 फ्लिप्स. बरोबर. म्हणजे प्रत्येक टॉसमध्ये टेल येणार ह्याची प्रोबॅबिलिटी मायनस करायची 1 मधून. तर प्रत्येक टॉसमध्ये टेल येण्याची प्रोबॅबिलिटी आपण शोधू शकतो. तर आपलं उत्तर आलं 1 मायनस 1/2 असं इंटू 10 टाइम्स. राईट. समजलं ना की 10 वेळेस का इंटू करतो मी 1/2? कारण मी प्रत्येक टॉसमध्ये टेलची प्रोबॅबिलिटी शोधतोय. मला टेलच हवा आहे प्रत्येक टॉसमध्ये. तर असं 10 वेळेस मी 1/2 ला गुणाकार करेन. ठीक आहे. समजलंय सगळं. तर आता आपण हे सॉल्व करू. तर आपण अगोदर हे 1 तसंच्या तसंच लिहू आणि त्यातून हे मायनस करू सगळं. तर उत्तर आलं आपलं 1/2 इंटू हे सगळे काढायला गेलं तर न्यूमरेटरमध्ये 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 गुणिले 2 4 8 16 गुणिले 2 32 64 128 256 इंटू 2 512 इंटू 2 1024. ठीक आहे. तर मी 1ला 1024/1024 पण लिहू शकतो. बरोबर. कारण 1024 हा कॉमन डिनॉमिनेटर आहे आणि त्यातून 1/1024 मायनस करणार आहे. तर कॉमन डिनॉमिनेटर आहे 1024 आणि न्यूमरेटरमध्ये 1024 मायनस 1 विच इज 1023/1024. ठीक आहे. तर 10 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर एकूण 1024 इव्हेंट्स होते टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आणि त्यापैकी 1023 पॉसिबिलिटीजमध्ये कमीत कमी एक हेड होता. तरी फार हाय प्रोबॅबिलिटी आहे हेडची. जर पर्सेंटेज जर काढायचं म्हणलो टक्केवारी तर 1023 डिवायडेड बाय 1024 इज इक्वल टू 99.90. बरोबर. 100नी जर मल्टिप्लाय केलं टक्केवारीसाठी तर आपलं उत्तर आलं 99.9% किंवा 99.9% चान्स आहे की तुम्हाला 10 फ्लिपमध्ये एक हेड तरी भेटेल. हा फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला जर वापरला नाही तुम्ही तर असे 1024 पॉसिबिलिटीज आहेत ह्या 10 कॉइन टॉसमध्ये. आणि जर तुम्ही असं सगळे लिहायला गेलात हेड 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 टेल असं 10 वेळेस तर 1024 वेळेस तुम्हाला लिहावं लागेल आणि सगळे काउंट करावं लागतील तुम्हाला की कितीमध्ये हेड आहे आणि कितीमध्ये नाही आहे. त्यापेक्षा हा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर तुम्हाला फास्ट पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल.